पारधी समाजातल्या युवकानं सहाय्यक ग्रंथपालपदी झेप घेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला समाज ही ओळख पुसून टाकली आहे। पुण्यातल्या प्रवीण काळे यानं बिकट परिस्थितीवर मात करत ही कामगिरी केली आहे। पाहुयात त्याच्या जिद्दीची कहाणी। बारामती तालुक्यातल्या राख या गावात प्रवीण काळे त्याच्या कुटुंबासोबत वर्षानुवर्ष राहतो। वडील निवृत्ती काळे आणि प्रवीणची पत्नी हे रानमाळावर भटकंती करत मध गोळा करण्याचं काम करतात। त्यातूनच त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह होतो। पारधी समाजाचं असल्यानं पोलिसांचा ससेमिरा सातत्यानं त्याच्या वडिलांच्या मागावर होता आणि निरपराधी असतानाही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। जामिनावर सुटल्यानंतरही त्यांना सातत्यानं मानसिक त्रास सहन करावा लागल्यानं त्यांनी शेवटी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। पण मुलगा प्रवीण यानं त्याला हे कृत्य करण्यापासून थांबवलं आणि तेव्हापासूनच आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असा निर्धार प्रवीणनं केला। आपल्या कुटुंबासाठी काबाड कष्ट केले आणि अभ्यासालाही सुरुवात केली। वडील निवृत्ती काळे आणि त्याच्या पत्नीने या दरम्यान मध विक्री, पशुपालन आणि दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणं अशी कामं केली। लय अभिमान वाटतंय मला बी आणि दुसऱ्यांना बी अभिमान वाटला पाहिजे। पण काही लोक म्हणतात की ते पुढे गेला आम्ही राहिलो मागे, पण तुम्ही शिकवली नाही तर मी काय करणार। पूर्वी समाज हा आमचा भटकंती होता, एका जागी स्थिर नव्हता। आता कुठेतरी शिक्षण घेऊन मुलं एका जागी स्थिर झाले, नोकऱ्या लागल्या त्यांना। तर मी विद्यार्थीच होतो। 2017 साली मी इथं BA ला ऍडमिशन घेतलं, MA झालो। MA इतिहास ते शिकवत होते प्राचार्य आमचे वायदणे सर। त्यांनीच आमच्याकडे मार्गदर्शन करून म्हणले की तुला पुढं स्कोप आहे, सेटनेटचा अभ्यास कर, PhDचं मी मार्गदर्शन करतो म्हणले सर। त्यानंतर त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन करून आज मी चांगला स्थिर स्तरावर झालेलो आहे। MG काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदंडे यांच्याकडे प्रवीण काळे यानं विविध विषयांचे धडे गिरवले। बारामती परिसरात पारधी समाजाची संख्याही मोठी आहे। या महाविद्यालयातही पारधी समाजातली मुलं शिकण्यासाठी येतात आणि आता हा समाज हळूहळू स्वावलंबी होतोय। आपल्या मेहनतीच्या बळावर अखेर प्रवीणनं महाविद्यालयातच सहाय्यक ग्रंथपाल ही नोकरी मिळवली। आमच्या महाविद्यालयात प्रवीण काळे नावाचा एक आमचा विद्यार्थी आहे। हा विद्यार्थी शिकता शिकता या विद्यार्थ्याला याच संस्थेमध्ये माननीय अध्यक्षांच्या सूचनेवरून आम्ही लायब्ररी क्लर्क किंवा ग्रंथालय क्लर्क म्हणून आम्ही जॉईन करून घेतला। आज तो अत्यंत सुस्थितीमध्ये आहे आणि त्याच्यातून प्रेरणा मिळून इतर पारधी समाजातली मुलं सुद्धा शिकली पाहिजेत। परंपरेनं शेती तसंच इतर व्यवसाय या पारधी समाजाकडे नाहीत, पण गावागावात स्थिर होऊन शेतमजुरी करणं, मध गोळा करून आपला उदरनिर्वाह ते चालवत आहेत। मुलांना शिक्षण देऊ पाहतायत। शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांना मध विक्रीची मोठी साथ मिळाली आणि प्रवीण काळे यासारख्या तरुणाला सरकारी नोकरी मिळाल्यानं आज त्याच्या वडिलांचं ऊरही समाधानाने भरून आलाय। प्रवीणची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि त्याचा हा प्रवास पारधी समाजातल्या इतर अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असं म्हणायला हरकत नाही। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे। प्रेक्षक हो,